नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत. करमाळा तालुक्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा असलेला जातेगाव ते टेंभुर्णी हा महामार्ग नेहमी चर्चेचा विषय ठरतो. हा महामार्ग किती लोकांचा बळी घेणार हा खरा संशोधनाचा भाग आहे. या महामार्गाचं हस्तांतरण NH कडे झालेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व प्रोसेस करून राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे हा दिलेला आहे. मात्र अजून हे काम सुरू झालेलं नाही. मात्र अपघाताची मालिका सुरू आहे. गेल्या 2 महिन्यात या महामार्गावरती 8 अपघात झालेले आहेत आणि त्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झालेले आहेत. याशिवाय जखमींची संख्या वेगळी आहे. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. करमाळा तालुक्यातील लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने पाहतील का, हा खरा महत्त्वाचा विषय आहे. हा महामार्ग मंजूर झाला, त्याच्यानंतर त्याची प्रोसेस झाली, कायदेशीर प्रोसेस होऊन देखील या महामार्गाचं काम का सुरू केलं जात नाही याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आणखी किती बळी जाणार याबाबत करमाळा तालुक्यातील नागरिक चर्चा करत आहेत. या मार्गाने जाणं म्हणजे परत माणूस सुखरूप घरी येईल की नाही अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे. घरातील व्यक्तींना देखील आपला घरातील व्यक्ती या रोडने गेला असेल तर तो सुखरूप येईल की नाही याची शाश्वती वाटत नाही. एवढं गंभीर विषय झालेला आहे. 2019 ते 24 मध्ये या महामार्गाला मंजुरी मिळाली. याबाबत बॅनर देखील लागले होते. मात्र अजूनही काम सुरू झालं नाही. त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर या महामार्गाबाबत करमाळा पंचायत समिती येथे बैठक झाली होती. मात्र अजूनही काम सुरू झालेलं नाही. या महामार्गाबाबत सतत चर्चा होते. महामार्गाचं काम सुरू केलं जाणार आहे असं सांगितलं जातं. मात्र अजूनही हे काम का सुरू झालं नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करू लागलेले आहेत. उपलब्ध माहितीनुसार या महामार्गाचे काम सुरू करण्यासाठी हस्तांतरण करण्यात आलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं याचं राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरण केलेलं आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग सध्या याबाबत काहीही बोलत नाही. हे काम लवकर सुरू झालं पाहिजे असं सांगितलं जातं. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी मात्र याबाबत कोणतीही कारवाई करत नसल्याचं सध्या चित्र आहे. नेमकं हे काम कशामुळे अडकलंय हे देखील सध्या माहिती उपलब्ध होऊ शकत नाही. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे या महामार्गासाठी 90% पेक्षा जास्त भूसंपादन झालेलं असताना देखील महामार्गाचं काम का सुरू केलं जात नाही याच्यासाठी एजन्सी नेमलेली आहे. मात्र याकडं पाहिजे तसं गांभीर्याने का पाहिलं जात नाही याबाबत सध्या करमाळा तालुक्यात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि या मार्गावरील जे अपघात होत आहेत ते नेमके का होत आहेत, कशामुळे होत आहेत याकडे कोण गांभीर्याने पाहणार की नाही हा खरा विषय आहे. जेऊर, करमाळा आणि देवळाली येथील भूसंपादनाचा विषय प्रलंबित आहे. मात्र तो देखील 25% साधारणतः 25% पर्यंत भूसंपादन राहिलेलं आहे. मात्र याबाबत आणखीही अधिकारी पुढे येऊन खरं काय झालं आहे हे सांगत नाहीत. लोकप्रतिनिधी देखील याबाबत का आवाज उठवत नाहीत हा विषय सध्या चर्चेला जात आहे. भूसंपादनामुळे हा महामार्गाचं काम अडकलं आहे. त्याचं मूल्यांकन काही ठिकाणचं राहिलेलं होतं. मात्र प्रांताधिकारी यांनी देखील यामध्ये तातडीनं लक्ष घालण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देखील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र ही अपघाताची मालिका कधी थांबणार, करमाळकरांचे किती आणखी बळी घ्यायचे आहेत या महामार्गाला हे एकदा ठरवलं पाहिजे. कारण हा जीव सर्वसामान्यांसाठी खूप तोलामोलाचा जीव आहे. खूप किड्यामुंग्यासारखं जीव या महामार्गावरून जात आहेत. कधी प्रशासनाला, काम करणाऱ्याला याबाबत कधी त्यांच्या संवेदनशील भावना जाग्या होतील की नाही हे पाहण्याची गरज आहे. आज कविटगाव येथे एक अपघात झाला. कंदर येथील एक त्याच्या ठार झाला. त्याचा अक्षरशः डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. त्याला अक्षरशः जोळीत गोळा करून त्याला रुग्णालयापर्यंत आणलं होतं. न पाहण्यासारखी ही परिस्थिती होत आहे. याकडे कधी गांभीर्याने पाहिलं जाणार का? एक नाही असे 8 अपघात झालेले आहेत गेल्या 1 ते 1.5 महिन्यात. आजचा झालेला अपघात त्यामध्ये एक जण ठार झाला. 2 तारखेला
जेऊर टेंभुर्णी रोडवर जेऊर येथील एक जण ठार झाला. त्यानंतर कंदर जवळ 25 म्हणजे गेल्या महिन्यात 25 तारखेला एक अपघात झाला, त्यात एक जण ठार झाला. त्याच्यानंतर 16 तारखेला सांगवी फाट्याजवळ एक जणांचा अपघात झाला, त्यात एक जण ठार झाला. 24 तारखेला खडकेवाडी जवळ अपघात झाला, त्यात देखील गाड्यांचं नुकसान झालं, त्याच्यात काही जण जखमी झाले. त्याच्यानंतर 5 तारखेला म्हणजे ऑक्टोबर मध्ये 5 तारखेला एक अपघात झाला होता कंदर जवळ, त्यात देखील एक जण ठार झालेला आहे. त्याच्यानंतर 13 ऑक्टोबरला मांगी जवळ अपघात झाला, त्यात देखील कामोनेतील एक जण ठार झालं होतं. त्याच्यानंतर 24 तारखेला याच महामार्गावरती झरे फाट्याजवळ एक जण ठार झाला होता. किती ही मालिका आहे, किती जणांच्या घरात हे दुःख आहे. अपघात होणं, अपघातात गेलेल्या व्यक्तीच्या मागे ज्या वेदना असतात त्या एकदा त्यांच्या घरात जाऊन बघा. आणि हे जे अपघात झालेले आहेत ते केवळ रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हायवेने वाहन चालवणं असं कारण ह्या FIR मध्ये आलेलं आहे. पोलिसांकडून जी माहिती मिळालेली आहे त्यानुसारची ही माहिती आहे. म्हणजे केवळ रस्त्याच या अपघाताला कारणीभूत ठरत असल्याच्या चर्चा करमाळा तालुक्यात आहेत. आणखी कितीही अपघात होणार आहेत, याकडे कधी कोण गांभीर्याने पाहणार का, हा खरा प्रश्न आहे. या महामार्गासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी करमाळा तालुक्यातील काही सुशिक्षित लोकांनी एक समिती तयार केली होती. त्यानंतर रस्त्याची डागडुजी झाली. पुन्हा असं आंदोलन करण्याची वेळ येऊ नये. करमाळा हा खूप संयमी आहे, मात्र करमाळकरांचा एकदा जर संयम सुटला तर तो कोणालाही ऐकत नाही. जी पाठीमागं एकदा या रोडसाठी चळवळ सुरू झाली होती ती पुन्हा करण्याची गरज आहे का? असं जर झालं तर प्रशासनाला ते महागात पडू शकतं. यासाठी प्रशासनानं जे कोण ह्या रस्त्यासाठी जबाबदार आहेत त्यांनी याकडं गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे, अन्यथा उद्रेक होऊ शकतो. या रस्त्याबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणखी किती बळी जाणार आहेत असं तुम्हाला वाटतं? एकदा या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाला एकदा विचारा, या रस्त्यावर जी गावं आहेत त्या गावातील एकदा नागरिकांना विचारा, तुम्हाला जर करमाळ्याला यायचं असेल तर तुमची नेमकी भावना काय असते. एकदा संवेदना जाग्यात ठेवून या महामार्गाकडे बघा. धन्यवाद.